ढंटा ढंटन ढंटा ढंटन ढंढेढन. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जला जीभ आहे तोंड आहे तुम्ही खाण्याचा बेत आम्ही सारे खवई. तर मग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका सुयश गाडेवकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलवरती. तर मग आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण स्पेशल काय नाही, मला सुट्टी आहे. म्हणजे मी सुट्टी मारली आहे, ठीक आहे, असंच मला कंटाळा येत होता कॉलेजला जायला म्हणून. आणि आजचा आपला तर मग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल. तर मग आज काय स्पेशलच्या सिरीजमधला आज पहिला एपिसोड आहे, ठीक आहे. आजचा पहिला एपिसोड आहे. आणि मी असं का उभं राहतोय, असं पण का उभं राहतोय. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चिकन स्पेशल, ठीक आहे. चिकन स्पेशलमध्ये काय बनवणार, चिकनचं जे ग्रेव्ही असणार ती बनवणार, चिकन 65 बनवणार आहे. आणि आज माझ्यासोबत माझे आचारी, जे माझे हेल्पर आहेत, ते आहेत तन्मय गाडेगावकर, जे माझे बंधू आहेत, आत्याचे मुलगे, ठीक आहे. तर मग आज ते पण आम्हाला सहाय्य करणार आहेत चिकन बनवण्यामध्ये. तर मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक पुस्तक घ्या, सगळी रेसिपी लिहून काढा आणि एन्जॉय करा आजचं चिकन. तर मग विदाऊट टाईम वेस्ट करता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. तर मग मित्रांनो, जेवण बनवायला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती कॉस्ट्यूम घालायचं जेवण बनवायचा. तर मग एक पटकन ट्रान्झॅक्शनवर आहे. तर मग अशा प्रकारे कॉस्ट्यूम घालून झालेला आहे. तर मग टाईम वेस्ट न करता आपण सुरुवात करूया. चला. तर मग मित्रांनो, सगळ्यात पहिले जे आपल्याला सुरुवात करायची आहे ती आहे कांदा कापण्यापासून, ठीक आहे. तर मग आपण अर्धा एक कांदा घेतलेला आहे. आपल्याला दोन म्हणजे अख्खा कांदा घ्यायला लागणार. सगळ्यात पहिले तर हा अर्धा कांदा आपण चिकनमध्ये टाकणार आणि हा अर्धा कांदा तो डाळीमध्ये टाकणार, ठीक आहे. तर मग जरा असं प्रोफेशनलसारखं असं बोलून हवं आहे, नवीन हे होतं काय. तर मग आता कांदा कापूया. आता मी कांदा कापून झालेला. आता टॅमॅटो सोबत पण सेम करूया असं. तर मग मित्रांनो, कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे आपला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अर्धा किलो चिकन, जसं की मी अर्धा किलो वापरतो आहे, कारण माझ्या घरात तेवढं लोकच जायला. तर मग अर्धा किलो चिकन आपण घेऊन आलो आहे, त्याला धुतलं आणि त्याच्यामध्ये आपण टाकले थोडेसे आलं लसूण पेस्ट. मी ते रेकॉर्ड करायला विसरलो आलं लसूण पेस्ट टाकताना आपले, पण ठीक आहे. आलं लसूण पेस्ट टाकली आहे. ते पण किती चमचे टाकले, दीड चमचे. तर मग दीड चमचे आपण आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे. आता याला फक्त असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याला असं ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी, कारण ते मग अशी जी आलं लसूणची पेस्ट आहे त्याला असं मस्तपैकी टेस्ट येईल, ठीक आहे. मग असं ठेवून घ्यायचं मस्तपैकी, जशी की ती लागेल चटणी. तर मग मित्रांनो, जसे की आपण आलं लसूणची पेस्ट लावून झालेली आहे, कुकरला बोलत आहे, चिकनला आलं लसूणची पेस्ट लावून झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची ज्यामध्ये आपण चिकन बनवतो आणि ती कढई गॅसवर ठेवायची, नीट ठेवायची आणि गॅस चालू करून घ्यायचा, ठीक आहे. गॅस चालू करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे. त्यामध्ये तेल टाकलं, गॅस आपण थोडंसं स्लो करून ठेवायचं आहे, धीमे आच पे पकाने काय. थोडंसं तेल तापून घ्यायचं आहे आणि तेल तापवल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण जो कांदा टॅमॅटो आपण कापून घेतलेला तो आतमध्ये टाकायचा आहे. बरोबर टाकलं, टाकून घेतला आणि आपण दमवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा तोपर्यंत धुवायचा आहे जोपर्यंत हा लाल होत नाही. तर मग धुवा. तर मित्रांनो, जोपर्यंत आपला जो कांदा टॅमॅटो आहे तो भाजतो आहे तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया एका प्लेटमध्ये, ठीक आहे. तर मसाल्यात पहिला आपल्याला लागणार आहे गरम मसाला ॲव्हरेजचा, ठीक आहे. ॲव्हरेजचं काही गरज नाही, पण गरम मसाला घेतो आम्ही, ठीक आहे. काढून आपण आता जो गरम मसाला आहे तो आपण 1 आणि अर्धा चमचा घेऊया. हा एक
आणि हा एवढूचा, ठीक आहे, थोडासा, ठीक आहे. एवढा आपण गरम मसाला घेतलेला आहे. आता साईड ठेवून घेऊया गरम मसाला. मला चिकन बनवून नंतर घेऊया. आपण जो आता गरम मसाला आहे तो आपण 1 चमचा घेतलेला आहे, तो पण इथे काढून घेऊया. मीठ लागणार होता. तर मग अशा प्रकारे आपण 2 जे पदार्थ आहेत जसं की गरम मसाला आणि आपला घरचा मसाला तो आपण घेऊन केलेला आहे. आता आपण कांदा भाजूया साईड बाय साईड, बघूया. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की कांदा एवढा असा भाजलेला आहे, शिजलेला आहे. जसं की आपण बघू शकता थोडंसं गोल्डन असं आपण शिजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया मसाले, ठीक आहे, जे आपण प्लेटमध्ये काढून ठेवलेले वगैरे डायरेक्टच टाकूया आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तर मग मित्रांनो आपण जसं की गरम मसाला आणि जो आपला मसाला आहे तो कांदा आणि टॅमॅटोसोबत परतून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्ट जे आपण आलं लसूण पेस्ट लावून जे चिकन ठेवलेलं ते आपण डायरेक्ट याच्यात टाकून घेऊया आणि ते पण आपण परतून घेऊया याच्याबरोबरच. तर मग मित्रांनो जसं की 3 झालं. 3 शिट्या झाल्या. मग सांगणार कधी मग कुकर बंद. तर मग मित्रांनो जसं की आपण चिकलं आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे बरोबरपैकी. तर मग आपण आता याच्यावरती काय करूया, एक झाकण एक झाकण ठेवून देऊया आणि त्या झाकणात थोडंसं पाणी घालून घेऊया. गॅस तू टोपी घालून का करतोयस? त्याच्यावरती आपण थोडं पाणी टाकून ठेवलंय, आवाज येत नाही असं. आणि आता आपण ह्याला शिजवायला वेळ ठेवूया. तर मग मित्रांनो जसं की आपण आता बघितलं नाही, तुम्हाला दाखवतो की चिकन मस्तपैकी हे झालं आहे. काय चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. शिजलेलं म्हणजे पाणी सुटलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण आता वाटप घ्यायचं आपल्याला थोडं. जर तुम्हाला वाटप बनवता येत नसेल तर मग मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो. वाटप बनवण्याची प्रोसेस काय असते की खोबरं घ्यायचं, कांदा घ्यायचा, लसूण घ्यायचं आणि आलं घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी तव्यावरती आधी परतून घ्यायचं. कांदा आणि खोबऱ्याला परतून घेतलं की मग ते थोडं थंड व्हायला द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरला लावून वाटप करून घ्यायचं. त्याच्याने हे एवढंसं बारीक वाटप होतं, ठीक आहे. तर मग आता आपल्याला वाटप झालेलं आहे. तर मग आता हे आम्ही जसं की आधीच बनवून ठेवलं आहे, कारण वाटप परत बनवायला खूप मोठी प्रोसेस लागते, म्हणून आधी आम्ही एकसाथ थोडंसं बनवून ठेवतो, ठीक आहे. तर मग आता आपण वाटप घेऊया. तर मग मित्रांनो जसं की आपण आता वाटप घ्यायचं, ठीक आहे. आता हा एवढंच आपण घेतलं, ह्याच्यात काढून घेऊया आधी. अजून 1 चमचा घेऊया, ठीक आहे. एवढं काय झालं ना, एवढं चमचा आपण घेतलेलं आहे. थोडं जरा जास्त घेऊया, ठीक आहे. आणि वाटप घेतल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया, ज्यामुळे थोडंसं ते लिक्विड टाईप होणार आणि आपण चिकनमध्ये पण पाणी टाकणार होतं. तर मग ते थ्रू टाकूया, ठीक आहे. आणि वाटपाला आपण असं लिक्विड टाईप करून घेतलेलं आहे. असं मेंडेटरी नाही आहे, पण आम्हाला असंच आवडतं करायला म्हणून असं, ठीक आहे. आणि हे पाणी झाल्यानंतर आपण आता हे डायरेक्ट चिकनमध्ये टाकून देऊ. त्याच्यात आपण असं अजून थोडंसं पाणी टाकून देऊया. पाणी टाकून झालेलं आहे. आता थांब, मी थोडंसं हात धुतो. हात धुताना ते वाटप टाकल्यानंतर आपण त्याला परत ढवळून घेऊया वाटपाला, जेणे हे वाटप मिक्स होईल. जास्त पाणी झाला का चलता ना, ह्यापून दोन्ही
जसं की आपण आता एवढं पाणी ओतलेलं आहे, अजून हे जे झाकणावरती आपण पाणी ठेवलेलं ते पण पाणी आपण याच्यात टाकून देऊया, कारण आपण रस्सेदार आपण चिकन करतोय म्हणून. ठीक आहे, हे पाणी अजून हे होणार, ॲब्झॉर्ब होणार चिकनमध्ये, ज्यामुळे चिकन शिजणार. तर म्हणून आपण एवढं पाणी टाकलं आहे, काही विषय नाही. आता हे सगळं झालेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया. झाकण नाही ठेवायचं आहे. विसरलो, मी मीठ टाकलंच नाही याच्यात, सॉरी. तर मग आपण आता मीठ टाकूया याच्यामध्ये. जसं की आपलं आता मीठ टाकून झालेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चिकन मसाला. ठीक आहे, चिकन मसाला फोडलेला नाही पण फोडून टाकू. ठीक आहे, दादा फोडून घेतलेलं आहे. तेवढं टाकूया प्लेटमध्ये, काढूया ना तेवढा असंच टाकून देऊया आपण अंदाजानुसार. बस अंदाजानुसार आपण टाकलेलं आहे. अंदाज म्हणजे आपला अंदाज एक नंबर आहे. तर मिक्स करून घेऊया आपण, कारण नाहीतर मिक्स नाही केलं तर मग मीठ एका जागीच लागेल. तर की वास सुटलेला आहे एक नंबर चिकनला. अजून म्हणजे एवढा नसलेला पण थोडा थोडा घेतो. ठीक आहे, तर की आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि ह्याला शिजू दे. तर मग मित्रांनो, आता आपण दुसरी रेसिपी बनवायला जातो आहे, जिचं नाव आहे चिकन 65. ठीक आहे, तर मग त्यासाठी पण आपण सगळ्यात पहिलं काय करून घ्यायचं आहे, चिकन घ्यायचं आहे 1/2 किलो. चिकन 1/2 किलो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आलं लसूण पेस्ट. ठीक आहे, आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आता तुम्हाला मसाले काढून घ्यायचे आहेत, जसं की मी तुम्हाला सांगतो. तर मग हे मसाले आहेत, जसं की हा आहे आपला घरचा मसाला, जो आपण 1 चमचा घेतलेला आहे. नंतर आहे मीठ आहे, आपण मीठ तुमच्या चवीनुसार घेतलेला आहे. हा जो गुलाबी मसाला दिसतो आहे तो आहे चिकन 65 मसाला, आणि हा जो छोटूसा मसाला आहे तो आहे गरम मसाला. ठीक आहे, हे सगळे मसाले आपण टाकून द्यायचे आहेत. टाकताना घेतलंच नाही, हे सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर मी कॅमेरावर पकड, हा पकड पकड कॅमेरा पकड. काही चाय दे, काय करतेस? बाकी TV बघतेस बाहेर जाऊन. 65 मसाला आपण अजून थोडं टाकून घेऊया, कारण 65 मसाल्याने चव जास्त वाढते. सगळं टाकूया का? काय आहे त्याच्यात? सगळं टाकून देऊया आपण. चिकन 65 मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, एक अंड घ्यायचं आहे आणि अंड पण त्यात टाकायचं आहे. ठीक आहे, एक अंड टाकला आणि आता आपल्याला ह्या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अरे आपण खतरनाक क्लिअर आहे, तर मी घाबरत नाही. 1 मिनिट. मित्रांनो, आम्ही थोडंसं अजून वाटप टाकलेलं आहे, कारण आम्हाला थोडंसं जास्त असं लिक्विड वाटत होतं, म्हणून आम्ही अजून वाटप टाकलं जे मिक्स करतो आहे. आणि हे जे आपण जे चिकन 65 आपण हे काढून घेतलेलं आहे त्याला आपण आता थोडं वेळ झाकून ठेवूया, जसं की जे मीठ मसाला आहे ते सगळं लागू नये. मोठं झाकण ठेवतो आम्ही. ठीक आहे, काय विषय काय आहे आणि ढवळतो आहे मस्त वगैरे. तर मग मित्रांनो, माझी जी ताई आहे ती मला लसूण कापायला शिकवते. मी एवढं जेवण बनवलं आणि ही मला लसूण कापायला शिकवते. काय बोलायचं या लोकांना ना. हे बघा, आधी असं चौकोनी कापून घ्यायचं याला आणि मग ह्याला बारीक बारीक करायचं, ज्याने असे बारीक बारीक हे होतात त्याचे लसूणचे. असं की तुम्ही बघू शकता की चिकनला उकळी फुटलेली आहे. अशा प्रकारे आपलं मटण पण बनवून झालेलं आहे. आपण गॅस लो ठेवला आहे, म्हणजे हाय ठेवला आहे, तर आपलं चिकन शिजून झालं आहे मस्तपैकी वाफेवरती, तुम्ही बघू शकतात. आणि ह्याचं थोडंसं सॅम्पल तुम्हाला दाखवतं. अरे मला खाऊ दे ना, माझी व्हिडिओ आहे ना. यायला ह्याच्या अशा प्रकारे आपण थोडं चव घेण्यासाठी काढून घेतलेलं आहे. बघू शकतात की चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी, मस्तपैकी शिजलेलं आहे. थोडासा रस्सा ट्राय करून बघूया.
खय खय ठेवतो ना दरवाजा आहे. मस्त झालंय, आमच्या अपेक्षापेक्षा मस्त झालंय. ठीक आहे, नाही आता मी माझ्या आचार्याला खायला देतो बाकीचं उरलेलं, मी फक्त टेस्ट करण्यासाठी घेतलेलं. ठीक आहे, पण आता चिकन 65ची तयारी करून घेऊया. चला. आणि आपलं तेल तापलेलं आहे, तर मग आता आपल्याला चिकन जे हे मॅरिनेट केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. ठीक आहे, बघा आकडे चार्जिंगला लावलं. मग मित्रांनो मी चमच्याने टाकतोय, कारण मला परत परत हात घाण करायला आवडत नाही, तर मग मी चमच्याने हे करून आता टाकणार. सगळे हा जोरात. तर मग मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की मी सगळं चिकन एकसाथच टाकून दिलं आहे, मला माहीत नाही का, पण मी सगळे चिकन एकसाथच टाकून दिलं आहे. आणि आता ते शिजतं आहे मस्तपैकी. बघूया आला कसं होतं आहे. थोडंफार क्रिस्पी शिजायला तर वेळ लागणारच त्याला. गॅस मी फास्टच ठेवला आहे थोडाफार. बघूया शिजू. चिकन मस्तपैकी क्लिअर, चिकन बोलतो किचन मी मस्तपैकी क्लिअर करून घेतलेलं आहे. आणि शिजतं आहे, त्याला शिजू दे. डाळला पण उकडी फुटलेली आहे, हे पण तयार आहे. फक्त कोथिंबीर काढून मारायची आहे. चिकन उतरून ठेवलेलं आहे. बस विषय लास्ट. Me and my darling we're flying in the plane. Me and my darling we're flying in the plane. The plane catches fire and we fall like a train. कैसे बनी कैसे बनी हो रानी कैसे बनी बिल्लोरी बिना चटनी कैसे बनी बिल्लोरी बिना चटनी कैसे बनी. एक नंबर मित्रांनो आपण काढून घेतलं. तर मग मित्रांनो आपलं चिकन 65 बनवून झालं आणि मी टेस्ट पण करतोय. मस्त मस्त. आता मस्तपैकी आपलं जेवण सगळं जेवण बनवून झालं आहे. आता फक्त जेवायचं बाकी आहे. तर मग डायरेक्ट आलो तुम्हाला जेवण वाढताना दाखवतो. तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता मी जेवायला बसलो आहे. तुम्हाला दाखवतो की एकदम मस्त सर्व्ह केलं आहे मी. जसं की तुम्ही बघू शकता चिकन 65 कांदा भात. बस आम्हाला चपाती बनवता येत नाही म्हणून आम्ही चपाती नाही बनवली यावेळेस, असा विषय. तर मग मस्तपैकी जेवण बनवलं आहे आणि जेवायला सुरुवात केली. कसं वाटतं आहे तन्मय? आजी सांग कसं वाटतं जेवण? मोठ्यान बोलू आहेत, मोठ्यान बोली. बरं वाटतं नाही? चिकन कसा बनवला? मस्त. नक्की की असंच म्हणतं व्हिडिओ म्हणून? तर मग मित्रांनो जसं की आजीकडून पण आपल्याला अप्रुव्हल भेटलं आहे की मस्त झाला आहे. तर मग आता तुमच्याकडून पण मला अप्रुव्हल घ्यायला लागेल की तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग. तर मग अप्रुव्हल देण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये थम्सअप असंही करा आणि हृदय टाकला तरी चालेल. आणि तुम्ही सांगा की काय काय वाटतं आहे, की मी काय चुका केलं आहे किंवा काय असं काय काय. तर मग कमेंट करा. आवडलं असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय.